कोणी कोणाच्या संपर्कात असणे याने एकदम काही झालेले नाही। याबाबत आत्ताच्या घडीला बोलणे योग्य नाही। प्रत्यक्षात कोणी म्हटलेही नाही की आम्ही चाललो आहोत। पक्षप्रमुखांच्या आदेशाने सर्व काही होईल। हालचाली चालू आहेत म्हणायला वाव आहे, पण सगळ्यांचाच सुरू आहे असेही म्हणता येणार नाही। शिंदे गटाकडे पैसा या विषयाशिवाय कोणताही विचार नाही, संघटना नाही, हे कबूल केले पाहिजे, अशी प्रतिक्रिया विधान परिषद आमदार अंबादास दानवे यांनी शिवसेना ठाकरे पक्षाच्या खासदारांचा भाजप पक्षाच्या संपर्कात आल्याच्या चर्चांवर पत्रकार परिषदेमार्फत दिली आहे। परवाच्या दिवशी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी बैठक घेतली। सगळेच्या सगळे खासदार 4 जण प्रत्यक्षात, 5 जण ऑनलाईन, 4 जण, 1 जण फक्त बोलणं झालं होतं म्हणून ते नव्हते। एवढं सगळं झालेलं उद्धवजींना त्यातल्या बऱ्याच जणांनी, कोणी मुलाबाळाची, कोणी आई भवानीची, कोणी साईबाबांची अशी शपथ घेतलेली। आणि मला असं वाटतं सगळ्यांना संघटनेची जाणीव आहे, संघटना काय आहे माहिती आहे। एखादा नवीन आलेला वगैरे वगैरे थोडं बहुत त्याचं एखादं चुकीचं वक्तव्य, चुकीचं पाऊल असू शकतं, परंतु संघटनेचं वर्षानुवर्ष काम करणाऱ्या व्यक्तीचं असं चुकीचं पाऊल पडणं अवघड आहे। आणि म्हणून आता परमेश्वराला स्मरून शपथ घेतलेला आहे आणि आपण परमेश्वराला मानतोच, त्याच्यामुळं चर्चा जरी असली तरी मला असं वाटतं की तोच परमेश्वर जे काय करायचं योग्य करेल। डिनाय करतोय तुम्ही या सगळ्या ऑपरेशनवरच्या चर्चा? हे बघ, ही चर्चा तर किती वर्षांनी आहे। आता हे सगळे लोक निवडून येऊन पूर्ण 2 वर्ष झाली। माझ्या माहितीप्रमाणे मागच्या 4 जूनला हे सगळे निवडून आले 2 वर्षापूर्वीच्या, आणि 4 जून पासून लगेच 8-10 जून पासून याची चर्चा चालू आहे। आता 2 वर्ष झाले, महिन्यातून एकदा या विषयावर चर्चा होते। प्रत्यक्षात असं कुठंच काही झालं नाही। आता कित्येक जण माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांशी बोलले, 2-3 लोक नसतील बोलले, पण 2-3 लोक, 5-6 लोक तर उद्धवजींशी बोललेले आहेतच। सगळे 3 तर तिथं आहेतच, बाकी त्याच्यातलेही आणखी 2-3 जण साहेबांशी बोललेले आहेत। त्याच्यामुळे मला असं वाटतं साहेबांच्या शब्दाला जागतील अशा पद्धतीनं वाटतं। रात्री नांदेडवरून एक विमान उडालं, त्यात 2 लोक होते। पुण्यातनं एक विमान गेलं, त्यातून राजे निंबाळकर गेले। हालचाल तिथं झालाय, कोणीतरी गेलंय। नांदेड तर स्पष्टच झालंय, विमानाच्या त्या प्रवाशांचं पण या नावं पुढे आहे। ठीक आहे, कोणी विमानाने प्रवास केला किंवा गेलं म्हणून एकदम काही झालं असं आत्ताच्या घडीला म्हणणं घ्यायचं ठरेल असं वाटतं। तुमच्या पक्षाकडून बिर्ला आहे, त्यांना पत्र पण देण्यात आलेलं आहे। मग शेवटी पक्षालाही पक्षाची पावलं तर उचलावे लागतात ना। त्याच्यामुळे शिवसेना संसदीय पक्षाने मला असं वाटतं जे पावलं उचलायची ते उचललेली आहेत। तुमच्याकडून मराठवाड्यात म्हणजे 3च तुमचे खासदार होते आणि आता 3ही त्यांच्या संपर्कात आहे, त्यामुळे मराठवाड्यात मोठा धक्का म्हणता येईल का? नाही, असं नाही। संपर्कात असणं म्हणजे कोणी गेलं असं नाही। आता ह्या बातम्या आहे, प्रत्यक्षात कोणीतरी म्हटलं का की नाही आम्ही संपर्कात आहे, आम्ही चाललो। आता कालच काही लोक काल बोलले, रात्री बोलले ते आमच्या संपर्कात आहे, माननीय उद्धवजींच्या संपर्कात आहे। मग असं असताना ते अन्य कोणाच्या संपर्कात आहे असं आम्ही कसं म्हणू शकतो? शिंदे गटाकडून सांगितलं जात आहे, त्यामुळे त्यांनी तर हे केलं की आम्ही यशस्वी झालो या। शायना यांची कोण आहे? एक महिला आहे, त्यामुळे मला रिस्पेक्टफुल बोलेल मी, पण शायना यांची कोण आहे? म्हणजे त्या एखादा कोणी पक्षाच्या जबाबदार नेत्याने बोललं तर मी समजू शकतो, बाकी असे खालचे लोक बोलत असतात। तुमचं किती खासदारापासून बोलणं झाले कालपासून? वाटतं असं काही बोलणं कॅमेरासमोर योग्य नाही, परंतु माननीय उद्धवजींच्या आदेशाने आम्ही सगळे मिळून या सगळ्या संपर्कात राहण्याचा पूर्णपणे आटोकाट प्रयत्न केलेला आहे। संपर्कात राहिलेले आहेत एवढं नक्की। पण हालचाली तर सुरू आहे, तुम्ही नाकारू कसं शकता? काही लोकांनी कबूल केलेलं आहे ना अशा गोष्टी, त्याच्यामुळे मला असं वाटतं
हालचाली चालू आहे असं म्हणायला वाव आहेच. पण सगळ्यांच्या चालू आहे असं नाही म्हणता येणार, काही जणांच्या चालू आहे असं म्हणायला काय झालं. देवाणघेवाणही झालेल्या आहेत मोठ्या प्रमाणात. हे पहा, खाजगीमध्ये याच्यातले जे लोक बोलले पैसा निधी अशाच पद्धतीने बोलले. याच्या आधीही जे आमदार फुटले होते ते अशाच पद्धतीने बोलत होते. शिंदे गटाकडे पैसा या विषयाशिवाय कोणताही विचार नाहीये, संघटना नाहीये, श्युरिटी नाहीये, पण एकटा पैसा त्यांच्याकडे आहे हे कबूल केलं पाहिजे. आता सरकार बाकीकडे 10-15 लाख लोकांवर ईडीचे धाड टाकतं, पण इथं कोट्यवधी रुपयाच्या ऑफर्स दिल्या जातात, कोट्यवधी रुपये देऊ केले जातात. अशाकडे ईडी बघत नाही, इन्कम टॅक्स बघत नाही, सीबीआय बघत पण नाही. अशी तर स्थिती आहे आपल्या देशाची. संजय शिर्के असं म्हणताय की तुमच्या पक्षात सन्मान दिला जात नाही आणि मागचा उठाव तुम्ही विसरले आहात का? कोण म्हणजे? संजय शिरसाट. संजय शिरसाटा इतका नमक हरामी तर कोणी केलेली नाही आहे. रिझर्व्ह कॅटेगरीत स्वतःचं कोणताही श्रम नाही, स्वतःचं कोणताही हे नसताना 3 वेळेस संघटनेच्या बळावर निवडून दिलेला माणूस, जो 4 पावलं सुद्धा इलेक्शनच्या प्रचाराला चालत नाही, त्याला पक्षाच्या बळावर निवडून आले ना. आणि मग त्यांनी अशा पद्धतीने वक्तव्य करणं, याला मला असं वाटतं नमक हरामीशिवाय दुसरा कोणताही शब्द असू शकत. नागेश पाटील राष्ट्रवादीचा मुलगा उदय बाबा पाटील जे आहेत ते काल हैदराबादहून दिल्ली गेल्याची माहिती आहे. सत्यता काय अजून कोणालाच माहिती नाही. नागेश पाटील तर प्रत्यक्षात उद्धवजींच्या संपर्कात, हे तुमच्या माहितीचं सांगतो. आता माहिती आहे, कोणी हे सांगतं, कोणी काय सांगतं, चील उडीतो भयसुडी, अशा पद्धतीने बरेच जण सांगतात. सत्यता काय आहे परमेश्वर जाणेल. सगळ्या घडामोडी सावंत यांनी ओम बिर्ला यांना म्हणजे अध्यक्षांना पत्र कशासाठी दिलेलं, त्यामुळे त्या पत्रामुळं या सगळ्या चर्चेला बळ मिळायला लागले. नाही बा, पक्षाने खबरदारी म्हणून लिगल सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं अरविंद सावंत साहेब हे शिवसेना पक्षाचे गटनेते आहेत लोकसभेतले, आणि म्हणून लोकसभेच्या सदस्याशी अशी चर्चा असल्यामुळे चालू असल्यामुळे त्यांनी मला असं वाटतं अशा पद्धतीने पत्र दिलं असं, त्यात काय चूक नाही.